5च मिनिटात कार्यक्रम सुरू होईल. तत्पूर्वी जे लोक जॉईन झालेत त्यांनी आपलं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चॅटबॉक्स मध्ये लिहावा. नमस्कार, सुस्वागतम. संकल्प फाउंडेशन तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता जे नवीन जॉईन झालेत त्यांना मी सांगते की त्यांनी आपलं नाव, ईमेल आयडी आणि फोन नंबर चॅटबॉक्स मध्ये लिहावा. संकल्प फाउंडेशन आयोजित कार्टून, टीव्ही, मोबाईलचा अतिरेक टाळूया आणि मुलांना छान घडवूया या ऑनलाईन कार्यशाळेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या कार्यशाळेत आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र आलो आहोत. आपल्या सगळ्यांचा सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
म्हणूनच सगळ्यांना नीट ऐकू येण्यासाठी आपण आपले माईक आणि व्हिडिओ बंद ठेवून सहकार्य करावे. संकल्प फाउंडेशनबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगते. महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांना डोळ्यासमोर ठेवून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याला धरून संस्था कार्य करते. संस्था प्रामुख्याने ग्रामीण विकास व तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकास यासाठी विविध योजना राबवित असते. संस्था जसे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रस्ते सुरक्षा सप्ताह, बांधकाम कामगार मोफत कार्यशाळा यासोबतच संस्था पर्यावरण, जलसंधारण, स्त्री सशक्तीकरण यासाठीही विविध योजना राबवित असते. यावर्षी करोनामुळे संस्थेने सामनेर गावात आयुष काढा वाटप आणि सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरचे आजचे संकल्प फाउंडेशनचे हे 7वे वेबिनार आहे. आजच्या कार्यशाळेची सुरुवात आपण एका गीताने करणार आहोत. आजचं आपलं गीत सादर करणार आहे ऋग्वेद. एक छोटा आपला मित्र आहे. ऋग्वेद जॉईन झालाय का? ऋग्वेद हो झालाय. एक मिनिट. नाही होते. तर आज मी तू बुद्धी दे तू तेज दे हे गाणं सादर करणार आहे. तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे. धन्यवाद ऋग्वेद. होतयांना सोबती सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा कनेक्शन गेलं वाटतं त्याचं. कंटिन्यू करा तुम्ही. अच्छा. आजच्या कार्यशाळा सुरू करण्याआधी कार्यशाळेची प्रस्तावना विशाल दादा यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, सुस्वागतम. संकल्प फाउंडेशनच्या वेबिनार सिरीजमध्ये आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा आमचा लॉकडाऊन पासून जवळजवळ 7वा वेबिनार आहे आणि वेगवेगळ्या विषयावर आम्ही हे वेबिनार आयोजित केले. अगदी शेतकऱ्यांच्या विषयावर, स्पर्धा परीक्षा असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि आता मागचाच वेबिनार महेश दादांचा घेतला या टीव्हीचं काय करायचं.
मग बऱ्याच पालकांचा प्रश्न होता की टीव्ही तर बंद करायचा आहे, मग नवीन काय करता येईल. मग त्यासाठी आजची कृतीयुक्त कार्यशाळा आहे की या कार्यशाळेत टीव्ही आणि मोबाईल बंद केल्यानंतर घरात राहूनच या लॉकडाऊनच्या काळात आपण काय करू शकतो, काय ऍक्टिव्हिटी करू शकतो, याबद्दल ही कार्यशाळा पुढची सिरीज म्हणून आपण ठेवली आहे. आणि संकल्प फाउंडेशनचा उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत ज्ञान पोचवायचं वेगवेगळ्या माध्यमातून. आतापर्यंत आम्ही ऑफलाईन लॉकडाऊनच्या आधी बरेच व्याख्यानमाला घेतल्या, पण आता ऑनलाईन देखील आम्ही मागे नाहीये. ऑनलाईन पण आमच्या या व्याख्यानमाला सुरू आहे वेबिनारच्या माध्यमातून. तर मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. जर मीटिंग कदाचित बंद पडली तर ह्याच लॉग इनने परत लॉग इन व्हायचं आहे. आणि दुसरी सूचना की तुमचं ईमेल आय डी, नाव, मोबाईल नंबर चॅट बॉक्समध्ये टाकायचं आहे की आम्हाला पुढच्या प्रोग्रामचे इन्व्हिटेशन तुम्हाला डायरेक्टली पर्सनली पाठवता येईल. यासाठी तुम्ही ती सगळी माहिती भरायची आहे. एवढं बोलून मी पुढील सूत्र मिनल कुलकर्णी यांच्याकडे सोपवतोय. धन्यवाद. धन्यवाद विशाल दादा. आजच्या कार्यक्रम सुरू करण्याआधी वक्त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आज आपल्याला लाभलेले वक्ते श्री महेश गोरडे सर. तरुण, उत्साही, विज्ञानप्रेमी व्यक्तिमत्व. मनोरंजनातून अभ्यास आणि विज्ञानाचे महत्व कोणी सांगावे तर ते सरांनीच. एखाद्या गोष्टीचे कुतूहल असले की आपण त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातो आणि ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अशाच प्रकारे मुलांना नवीन वैज्ञानिक गोष्टींचे कुतूहल असावे, त्यातून नवनिर्मिती व्हावी, यासाठी सरांनी कुतूहल क्रिएटिव्हिटी हब नावाची संस्था स्थापन केली, जिथे मुलांना स्किल डेव्हलपमेंट, मेमरी कन्स्ट्रक्शन गेम, संडे सायन्स स्कूल अंतर्गत प्रत्यक्ष विज्ञान प्रयोग करून बघण्याची संधी मिळते. सरांनी विद्यापीठात सर्वप्रथम येऊन MSW ची पदवी मिळवली आहे. गेली 23 वर्षे सर बालसंस्कार वर्ग, युवा प्रबोधन शिबिर, पालक शाळा यासारखे सामाजिक उपक्रम राबवित आहेत. राज्यातील आदिवासी, ग्रामीण, दुर्गम भागातील इतर संस्थांसोबतही सर काम करतात. टीव्ही आणि मोबाईल, इंटरनेट शिस्त हे अभियान सर संपूर्ण महाराष्ट्रात चालवत आहे. अभ्यास मित्र, चला यशस्वी होऊया, कथा अब्दुल कलामांची, या टीव्हीचं काय करायचं ही पुस्तकेही सरांनी लिहिली आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून सरांनी लेख लिहिले आहेत. टीव्ही चॅनल, आकाशवाणी केंद्रावर मुलाखतीही दिल्या आहेत. 2000हून अधिक ठिकाणी सरांनी व्याख्याने दिली आहेत. आपल्या संस्थेमध्ये सरांचे आजचे दुसरे व्याख्यान आहे. पहिल्या कार्यशाळेत सरांनी टीव्ही आणि मोबाईलचं काय करायचं यावर अगदी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन समजून सांगितले होते. सरांना मी विनंती करते की आज त्यांनी कार्टून, टीव्ही, मोबाईलचा अतिरेक टाळूया आणि मुलांना छान घडवूया यावर मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. माझे मित्र विशाल सोनकुळ, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पालक, विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार. मागच्या व्याख्यानामध्ये आपण टीव्ही, मोबाईलचे दुष्परिणाम पाहिले, घराघरामध्ये त्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, कुठल्या अडचणींना आपण कुटुंब म्हणून सामोरे जातोय ते आपण पाहिलं. पण आता आपण त्याचा पुढचा टप्पा म्हणजे टीव्ही आहे, मोबाईल आहे, व्हॉट्सअप, फेसबुक आहे, मोबाईल गेम्स आहे, सगळं आहे घरामध्ये, यामध्ये अनेक तास जात आहेत. तर आपण चुकीचे तास यामध्ये घालवतो, अतिरिक्त वेळ घालवतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगतो. त्यापेक्षा तो वेळ थोडा कमी केला तर पूर्ण कुटुंब मिळून आपण काय काय करू शकतो याबद्दल मी थोडं बोलणार आहे. यात मी जे काही आता सांगणार आहे ते बहुतांश पालकांसाठी सांगणार आहे, कारण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पालकांनी राबवायच्या आहेत. माझ्या या छोट्याशा व्याख्यानाच्या पहिल्या टप्प्यात मी महत्व सांगेल कृतीशीलतेचं, की घरामध्ये टीव्ही बघतो बसून बघतो, मोबाईल बघतो बसून बघतो, काही ज्या ऍक्टिव्हिटीज करतोय घरामध्ये आपण बहुतांश अभ्यासापासून तर अनेकदा बसून करतो, त्यात काही व्यायाम होत नाहीये. पण कृतीशीलतेचा जर असेल आणि त्या कृतीशीलतेतून आपण जर काही शिकणार असू तर कसा फायदा होतो ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर कोणाला विचारलं तर आपण खूप वेगवेगळी आश्चर्य सांगाल, पण मला जर कोणी विचारलं सगळ्यात मोठं आश्चर्य तर मी हे सांगेल की प्रत्येक पालकांना वाटतं की माझा मूल अभ्यासात पहिलं असावा, तो हुशार असावा, त्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, तो चांगला व्यक्ती म्हणून घडावा, तो सुसंस्कृत असावा, तो खेळामध्ये पुढे असावा, तो वक्तृत्वामध्ये पुढे असावा, तो मुलगा म्हणून सुद्धा चांगला असावा, आई वडिलांची कदर करणारा, जाण ठेवणारा असावा, असं अनेक अपेक्षा पालक व्यक्त करतात, खूप कष्ट करतात, मेहनत घेतात,
आणि मुलासाठी प्रचंड पैसाही खर्च करतात, शाळेत टाकतात, चांगल्या क्लासेस लावून देतात आणि खूप सारा पैसा आणि वेळ त्याच्यासाठी देत असतात. पण दुसऱ्या बाजूला घरात टीव्ही आणतात, अनेक चॅनल्स आणतात, पण ते बघण्याची शिस्त आणत नाही. घरात मोबाईल आणतात, मोबाईल मध्ये इंटरनेट टाकून देतात, पण ते कसा बघायचा, किती बघायचा याची शिस्त काही घरामध्ये आणत नाहीत. मूल आणि पालक एकत्र घरात असतात अनेक तास, पण उरलेल्या वेळामध्ये मुलांसोबत काय केलं पाहिजे पालकांनी हे पालकांना स्वतःलाही माहित नाही. आणि मोकळ्या वेळामध्ये मुलांनी मोबाईल गेम्स खेळायचे की टीव्ही बघायचा, कार्टून बघायचा की काय करायचं हे सुद्धा मुलांनाही कळत नाही आणि पालकांनाही सांगता येत नाही. आणि या सगळ्यांमध्ये मग प्रॉब्लेम्स हा होतो की मुलगा खूप टीव्ही बघतोय, खूप मोबाईल गेम्स खेळतोय, मोकळा वेळ तो असाच वाया घालवतोय, काही नवीन शिकतच नाहीये, असे अनेक तक्रारी पालक करतात. तर मुलं दुसऱ्या तक्रारी करतात की माझ्या मोकळ्या वेळामध्ये माझे आई वडील मला काहीच वेगळं देत नाहीत, माझ्यासोबत खेळत नाहीत, मला कुठे फिरायला नेत नाहीत, अशा अनेक गोष्टी मुलं सांगतात. आणि मग लक्षात येतं की मुळात पालकांना हे माहित नाहीये की आपण मुलांच्या मोकळ्या वेळामध्ये काय ऍक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजेत, कुठले असे उपक्रम घरात राबवावेत की जेणेकरून मुलांना आनंद मिळेल, मनोरंजनही होईल आणि खूप सारे कौशल्य सुद्धा त्यांच्यामध्ये विकसित होतील. याची जाणीव पालकांना नाहीये, त्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय. पालकांचं वय किती असतं तर मुलाच्या वया इतकंच असतं. खूप पालकांचा गैरसमज आहे, मी 30 वर्षाचा आहे, मी 40 वर्षाचा, मी 50 वर्षाचा आहे, माझा मुल तर छोटस आहे, मी मोठा आहे त्याच्याहून मला खूप सारं समजतं. हा पूर्णतः गैरसमज आहे. कारण मूल जसं जन्मतं तसंच त्याच वेळेस त्या क्षणी आपला पालक म्हणून जन्म होत असतो, त्याच्या आधी आपण पालक नसतो. म्हणजे मूल जसं वाढतं तसंच आपण पालक म्हणून वाढत असतो. मुला इतकीच पालकांची सुद्धा आयुष्याची मर्यादा असते. आणि दुसऱ्या बाजूला काही पालक असे आहेत, मोजकेच पालक असे आहेत की जे मुलापेक्षा मोठे असतात पालक म्हणून. का असतं असं? तर हे जे पालक आहेत हे पालक होण्याआधीपासूनच सुजाण असतात आणि त्यांना माहिती आहे आपल्याला पालक बनायचं एक दिवस, मग माझ्या मुलांना मी कसं वाढवेल, त्यांच्यासाठी कुठले उपक्रम राबवेल, घरामध्ये कुठल्या अशा ऍक्टिव्हिटीज असतील की जेणेकरून मुलं खूप चांगले विकसित होतील, मी कुठल्या शाळेत त्यांना टाकेल, त्यांचा अभ्यास कसा घेईल, त्यांना कुठे कुठे फिरायला नेईल, त्याच्या व्यायामाबद्दल, त्याच्या मानसिक विकासाबद्दल, त्याच्या शारीरिक विकासाबद्दल, भावनिक विकासाबद्दल ते सुरुवातीपासून विचार करतात, योजना आखतात आणि मग एक दिवस ते पालक बनतात. ज्या दिवशी ते पालक बनतात त्या दिवशी ते मुलाच्या वया एवढे पालक नसतात, तर त्याच्यापेक्षा ते मोठे पालक असतात, कारण ती प्रक्रिया त्यांनी आधीपासून सुरू केलेली आहे. पण बहुतांश पालक आपण आजूबाजूला आज असे बघतो की मुलाच्या वया इतकंच त्यांचं पालकत्व आहे, त्यांना अजिबात माहित नाही मुलांना वाढवायचं कसं, आणि मग तिथून पुढे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. या पालकांना हे कळत नाही की आपण मुलांचे पालक आहोत, मालक नाही आहोत. आपण जर मालक आहोत तर ते वस्तूंचे आहोत, भौतिक वस्तूंचे मालक आहोत, पण आपण मुलाचे मालक नाही तर पालक आहोत. पालक म्हणजे पालन करणारा, पोषण करणारा. पालन आपल्याला समजतं पण पोषणाचा अर्थ आपण विसरलो, पोषणाचा अर्थ आपण जाणूनच घेत नाही. पोषण म्हणजे सर्वार्थाने प्रगती, सर्वांगीण विकास, आणि या सर्वांगीण शब्दामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात आणि आजचा पालक या गोष्टी जाणत नाही. त्याला एकच गोष्ट समजते की मुलाला चांगले मार्क्स मिळायला हवेत, त्याचा पहिला नंबर यायला हवा आणि त्याला एकदम चांगली नोकरी भविष्यामध्ये मिळायला हवी, म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास झाला असं त्याला एक वाटत असतं. पण मी आज या ठिकाणी सांगणार आहे की किती गोष्टी आपण मिस करतो. मुलाला घडवण्यासाठी आपण कितीतरी शक्य असलेल्या गोष्टी अजिबात विचारात घेत नाहीत. खूप वेळ आपल्याकडे असतो पण त्या वेळेचा सदुपयोग करत नाही आणि मग आपलं मूल खऱ्या अर्थाने घडायचं राहून जातं. मी काही उदाहरणं देतो, त्या उदाहरणातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. ज्यावेळेस मूल घरामध्ये जन्मतं तर मुलाचा जन्माचा आनंद होतो सगळ्यांना, छोटस बाळ असतं, मग हळूहळू ते मोठं होतं आणि ज्यावेळेस ते काही महिन्यांचं असतं तर ते हळूहळू काही चालण्याचा प्रयत्न करतं. ज्यावेळेस ते चालण्याचा प्रयत्न करतं तर खाली पडतं, पण आपण कोणीच त्याला रागवत नाहीत, मारत तर अजिबात नाहीत. आपण उलट त्याला धरतो हाताने आणि पाव 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 करत त्याला पाऊल कसं टाकायचं ते शिकवतो. त्याची आई त्याला हे शिकवते, वडील शिकवतात, काका काकू आत्या मावशी जे कोणी असेल घरामध्ये ते सगळे लोक त्याला चालायचं कसं हे शिकवतात. प्रत्येकाला प्रचंड आनंद झालेला असतो की आपल्या घरात छोटस बाळ आहे, तो आता चालायला शिकतोय.
सगळेजण त्याला हुरूप देतात, उत्साह देतात आणि चालवण्याचा प्रयत्न करतात. हे छोटं बाळ सुद्धा बघतं की प्रत्येकाला वाटतं की मी चालायला हवं, हे त्याला जाणवतं. परत पडतो तो खाली चालताना, तर त्याला हेही जाणवतं की मी जरी पडलो तरी मला कोणीच रागवत नाही, माझ्यावर कोणीच हसत नाही, मला कोणीच मारत नाही. उलट म्हणतात उठ, परत उभा राहा, परत चाल, मला सगळे प्रोत्साहन देत आहे. असं सगळं सकारात्मक वातावरण तो बघत असतो, अनुभवत असतो. आणि मग तो एक दिवस हळूहळू चालण्याचा प्रयत्न करायला लागतो. आई समोर हात पुढे करून उभी असते आणि मूल तिकडनं एक एक पाऊल टाकत येतं. त्याला माहिती असतं की मी अजून 4-5 पावलं सहज टाकले तर आईपर्यंत जाईल, आई मला कुशीत घेईल आणि मग माझा गोड गोड पापा घेईल. तर मुलंही मोठ्या उमेदीने 4-5 पावलं टाकतं, आईपर्यंत पोहोचतं, आई त्याला कवटाळते, पापा घेते आणि मूल चालायला शिकतं. पण हा जो पहिला टप्पा आहे हा प्रत्येक घरात असतो. मुलाला चालवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात, खूप हसऱ्या चेहऱ्याने प्रयत्न करतात, सगळ्यांना मनापासून वाटतं की त्याने चालावं आणि मूल हे जाणतं आणि चालतं. अजून काही दिवस पुढे जातात, मूल थोडे थोडे शब्द बोलायला शिकतो. तो ज्यावेळेस शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो त्याही वेळेस घरातल्यांना सगळ्यांना आनंद होतो. ते त्याला नवीन नवीन शब्द शिकवतात, त्याला बोलायला लावतात आणि तो बोलला की टाळ्या वाजवतात, आनंद झाल्याचं दर्शवतात. त्याला खूप सारे नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न सगळेजण करत असतात. मग मूल शब्द बोलायला शिकतं, त्याला एक जाणवतं मी जरी बोबडा बोललो तरी मला कोणी हसत नाही, कोणी रागवत नाही, कोणी मारत नाही. उलट सगळेजण म्हणतात प्रयत्न कर, तू नक्कीच यशस्वी होशील, असा ते मला प्रोत्साहन देतात. हे बघून मूल शब्द बोलायला शिकतं. अजून काही दिवस जातात, मूल मग वाक्य बोलायला शिकतं आणि मग वाक्य पण सगळेजण शिकवतात त्याला वेगवेगळी वाक्य. मूल प्रश्न विचारायला शिकतं, त्याला जन्मतः कुतूहल असतं अनेक गोष्टींचं. ते प्रश्न विचारायला सुरुवात करतं. घरातल्यांना प्रत्येकाला वाटतं की त्याने मलाच प्रश्न विचारावा, मीच त्याचं उत्तर देईल. सगळेजण त्याला प्रश्न विचार, मला विचार असं करतात आणि मुलंही मोठ्या उमेदीने वेगवेगळे विचार करतं आणि त्याचा कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करतं, वेगवेगळे प्रश्न विचारतात. सगळेजण छान आनंदात उत्तर देतात. इथपर्यंत एकदम गाडी व्यवस्थित सुरू असते, खूप सकारात्मक वातावरण घरामध्ये असतं आणि मूल लवकर विकसित होत असतं. थोडे दिवस होतात, मूल खूपच प्रश्न विचारायला सुरुवात करतं आणि मग काय होतं बघा, वडील क्रिकेटची मॅच बघत बसलेले आहेत घरात. क्रिकेट सुरू आहे, मुलगा जवळ येतो छोटा आणि म्हणतो पप्पा पप्पा हा फॅन कसा फिरतो. त्याचे वडील त्याला म्हणतात की बाळा ते बटन दाबलं की तिथून इलेक्ट्रिसिटी जाते फॅन पर्यंत आणि त्याच्यामुळे तो फॅन फिरतो. मूल परत थोड्या वेळाने प्रश्न विचारतात की पप्पा पप्पा ही ट्यूब का प्रकाश देते. मग त्याचे वडील परत तेच सांगतात की ते इलेक्ट्रिसिटीमुळे प्रकाश देते. परत मग ते टीव्ही बघतात, मुलगा तिथेच उभा असतो, तो निरीक्षणच करत असतो घरामध्ये. मग तो परत पप्पांना म्हणतो की पप्पा पप्पा मग फॅन जसा फिरतो बटन दाबल्यावर तशी ट्यूब का नाही फिरत. पप्पा म्हणतात मूर्खा जा आईकडे जाऊन बैस, मला मॅच बघू दे. आणि त्याचा एक कालावर एक छोटीशी थापट देतात आणि त्याला हाकलतात. मुलगा रडवेला होतो, डोळ्यातनं अश्रू गळायला लागतात आणि तो आईजवळ जाऊन उभा राहतो. बराच वेळ तिथेच उभा राहतो. आई स्वयंपाक करत असते. मग तो आईला विचारतो आई आई तू काय करते. आई म्हणते मी चपाती करते. मग आई भाजीमध्ये हळद टाकते. आईला विचारतो की हे काय टाकलं तू. आई म्हणते भाजीमध्ये हळद टाकली. मग तो थोड्याने परत आईला विचारतो मग ती हळद त्या पोळीमध्ये चपातीमध्ये का नाही टाकली. आई पण चिडते, त्याला म्हणते जा तिकडे बाहेर जाऊन बाबांजवळ बैस, मला स्वयंपाक करू दे. मुलगा बिचारा बाहेर येतो आणि त्या ठिकाणी बसतो. त्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रश्न विचारला तर थप्पड बसते, राग येतो, तो शांतपणे बसतो, डोळ्यातनं अश्रू गळत असतात आणि मग प्रश्न विचारावे की नाही, विचारले तर मारही बसतो, लोकांना आवडत नाही, आईला आवडत नाही, हे सगळं त्याला लक्षात येतं आणि तो प्रश्न विचारणं बंद करतो. अजून काही दिवस जातात, मूल शाळेत जातं, टीचर विचारतात 2+2 किती. हा म्हणतो 5. 5 उत्तर देतो. टीचर त्याच्या जवळ येतात, म्हणतात गाढवा मूर्खा तुला एवढंसा उत्तर येत नाही, बैस खाली. हा बिचारा खाली बसतो. परत त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते की जसं प्रश्न विचारला तर कोणालाच आवडत नाही, सगळ्यांना राग येतो. तसंच जर उत्तर दिलं तर तेही कोणाला आवडत नाही, सगळ्यांना राग येतो. हा मुलगा प्रश्न विचारणंही बंद करतो, उत्तर देणंही बंद करतो. जे 2 दरवाजे होते त्याचे जगाचं ज्ञान घेण्याचे, ते दोन्ही दरवाजे त्याचे आई वडील आणि शिक्षक आणि समाज बंद करून टाकतो. कारण यावेळेस कोणीच त्याला असं म्हणत नाही
की अजून तू विचार, तुझं उत्तर जरी चुकलंय तरी अजून प्रयत्न कर, मी तुला शिकवतो, मग तुझं उत्तर बरोबर येईल, मी तुला समजावून सांगतो, असं कोणीच म्हणत नाही. या ठिकाणी आता अशा टप्प्यावर तो येतो की त्याचं बोलणं, त्याचं प्रश्न विचारणं, त्याचं उत्तर देणं कोणाला आवडत नाही, त्याच्या चुका कोणी सांभाळून घेत नाही, त्याला विकसित करण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. आणि मग अशी मुलं आपण खूप मोठ्या संख्येने आजूबाजूला बघतो. तर पालक अशा प्रकारे वागायला लागलेले आहेत. सुरुवातीला खूप पॉझिटिव्ह वातावरण आणि नंतर मात्र मुलाच्या विकसनाचे सर्व दरवाजे आपण बंद करतो, त्याला वेळ देणं बंद करतो. घरात टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअपला किती वेळ देतो आणि खास मुलांसाठी किती वेळ देतो याचं जर गणित प्रत्येक पालकाला करायला लावलं तर मान खाली जाईल, उत्तर देता येणार नाही. आणि मी स्वतः खूप पालकांशी बोललो, त्यांना लिहायला लावलं वहीवर. अक्षरशः अनेक तास या सगळ्या गॅजेट्सना आपण देतो, पण मुलांना खास विकसित करण्यासाठी वेळ दिला जात नाही. मुळात मुलांना विकसित करण्यासाठी नेमकं काय करायचं हेच खूप पालकांना माहित नाहीये. आम्ही काही प्रश्न तुम्हाला विचारतो की या प्रॅक्टिकल्सचा, घरातल्या छोट्या छोट्या उपक्रमांचा काय उपयोग असतो ते यातून तुमच्या लक्षात येईल. आज खूप पालक मुलाला शिकवायचं तर कसं शिकवतात की तुला समजत नाही का, तू असं वागायला पाहिजे, कधीच खोटं बोलायचं नाही, कधीच असं करायचं नाही, रोज सकाळी लवकर उठत जा, व्यायाम करत जा. सगळं तोंडी सुरू आहे, सगळे उपदेश तोंडाने सुरू आहेत. पण कृतीशीलतेचं महत्व बघा. एखाद्या जर मुलाला लहानपणी आपण सायकल चालवायला शिकवली, सायकल चालवायला तो शिकला आणि पुढचे 25-30 वर्ष त्याच्या हातात सायकल अजिबात दिली नाही, 30 वर्षांचा गॅप झाला, तर तो सायकल चालवू शकेल का? हा प्रश्न जर आपण विचारला तर खूप जण म्हणतील हो, खूप जण म्हणतील नाही. जर मी दुसरा प्रश्न विचारला की बरोबर 1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तुम्ही काय ऐकलं होतं, आपण सांगू शकत नाही. बरोबर 5 महिन्यापूर्वी आजच्याच दिवशी तुम्ही काय पाहिलं होतं, आपण सांगू शकत नाही. 10 दिवसापूर्वी काय पाहिलं होतं, आपण सांगू शकत नाही. 3 दिवसापूर्वी काय ऐकलं होतं यावेळेस नाही सांगू शकत. म्हणजे आपण 2-3 दिवसापूर्वीच नाही सांगू शकत, तर 25 वर्षापूर्वी जर सायकल चालवायला शिकला असेल एखादा मुलगा आणि 25 वर्षानंतर जर त्याला सायकल परत चालवायला मिळाली, तर या 25 वर्षांच्या प्रचंड मोठ्या कालावधीमध्ये तो सायकल चालवणं विसरला असेल का? त्याला परत सायकल चालवता येईल का? असे प्रश्न मी ज्यावेळेस विचारतो तर 2 गट तयार होतात. कोणी म्हणतं हो, कोणी म्हणतं नाही. तुमच्यातही नक्कीच 2 गट तयार झाले असतील. याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. आपण जे ऐकतो ते कानाने ऐकतो फक्त, जे बघतो ते फक्त डोळ्याने बघत असतो. पण ज्यावेळेस आपण सायकल चालवतो, सायकल चालवायला शिकतो, त्यावेळेस आपले डोळे त्यात इन्व्हॉल्व असतात, कान इन्व्हॉल्व असतात, हात इन्व्हॉल्व असतात, पायांची इन्व्हॉल्वमेंट असते. आपण पूर्ण शरीरानिशी, सर्व अवयवांनिशी आणि सर्व आपले सेन्सेस जे आहेत त्याचा उपयोग करून आपण सायकल चालवणं शिकत असतो. त्यामध्ये बसायचं नसतं, त्यामध्ये फक्त वाचायचं नाहीये, त्यामध्ये फक्त ऐकायचं नाहीये, तर त्यामध्ये प्रॅक्टिकल करायचं आहे. हातांची मुवमेंट आहे, पायांची मुवमेंट आहे, आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपण सायकल चालवणं शिकत नाही, तर ते आत्मसात करत असतो. आणि जी गोष्ट प्रॅक्टिकल मधून आपण शिकतो ती आपण फक्त शिकत नाही तर ती आत्मसात करतो. 25 वर्ष मध्ये जाओ का 30 वर्ष जाओ का 50 वर्ष जाओ, आपण नंतरही सायकल चालवू शकतो. कारण ते फक्त आपण वाचलेलं नाहीये, फक्त ऐकलेलं नाहीये, तर आपण ते कृतीतून शिकलेलो आहे. एवढं प्रचंड महत्व या कृतीशीलतेला आहे. जे मुलं लहानपणी पोहायला शिकतात आणि म्हातारपणी जरी नदीत पडले, विहिरीत पडले, तरी त्यांना त्यावेळेस पोहता येतं. त्यावेळेस त्यांना असं होत नाही की मी तर लहानपणी शिकलो आणि आता मला हातपाय मारता येतील की नाही. तो नक्कीच पोहू शकतो आणि जीव वाचवू शकतो. एवढं महत्व हे प्रॅक्टिकलचं आहे. पण या प्रॅक्टिकलकडे आपण खूप दुर्लक्ष केलं. शाळांनी तर केलंच आहे, पालकांनी त्याहून जास्त केलं. तुम्हाला पूर्वीची आई आठवत असेल, रोज संध्याकाळी कॉलनीतले, गल्लीतले मुलं एकत्र येऊन खेळ खेळायचे रस्त्यावर, गल्लीत. आई बाहेर पायऱ्यांवर बसायचे आणि मुलगा खेळतोय तिथे लक्ष ठेवून असायची. मुलाला बाहेर खेळायला सोडायची. मुलगा 2 तास जेवढे खेळेल तेवढा वेळ आई बाहेर बसलेली असायची. हा रोजचा कार्यक्रम होता. रोज बाया बाहेर बसून गप्पा मारायच्या, सगळ्या आया एकत्र यायच्या, पुरुष मंडळी पण बसायचे आणि सुखदुःख वाटले जायचे. यामध्ये मुलांचाही व्यायाम व्हायचा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते, त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य विकसित व्हायची. मोठ्या माणसांचं सुखदुःख वाटलं जायचं, ताण हलके व्हायचे, आणि हा सगळ्यांचाच विकसनाचा एक चांगला प्रयोग अनेक वर्ष चालू होता. पण जसं टीव्ही आली, केबल आला आणि त्यानंतर खूप सारे चॅनल सुरू झाले, हळूहळू रस्ते सुने व्हायला लागले. आई घराच्या बाहेर पडेनाशी झाली. आता व्हॉट्सअप, फेसबुक, मोबाईलवर आल्यामुळे
आणि सिरियल्स खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यामुळे आईला अंगणात बसावं असं वाटत नाही, मुलाने बाहेर खेळावं आणि मी 2 तास बसेल पायरीवर याची आवश्यकता आईला वाटेनाशी झाली. मुलांनाही बाहेर खेळायला पाठवायचं नकोसं होतं पालकांना, आणि मग ही मुलं घरातच खेळली पाहिजे, घरातच बसली पाहिजे असं अनेक पालक बघतात आणि त्यांची स्वतःची पण सोय करतात. मग त्यांना टीव्ही बघता येतो, सिरियल बघता येते, न्यूज बघता येतात, मोबाईल बघता येतो आणि मुलंही घरात कुठेतरी मोबाईल गेम्स किंवा काहीतरी खेळत बसतात, नाही तर अभ्यास करत बसतात. तर अशा प्रकारचं वातावरण आज घरामध्ये आहे. त्यामुळे प्रॅक्टिकलला वाव राहिलेला नाहीये. मुलं शाळेत जातात, 5-6 तास शाळेत असतात, तिथेही बसलेले असतात आणि ऐकत असतात. ट्युशनला जातात, तिथेही बसलेले असतात, ऐकत असतात, लिहित असतात. घरातही टीव्ही मोबाईलचे बघत असताना बसलेले असतात. काहीच व्यायाम नाहीये. आणि अशा रीतीने आपण मुलांना वाढवतो. दुसऱ्या बाजूला अपेक्षा करतो की मुलाची हेल्थ चांगली पाहिजे, अभ्यासात चांगला पाहिजे, त्याचा विकास चांगला घडला पाहिजे, सगळ्या बाबतीत तो नंबर 1 पाहिजे. पण आपण देतो काय त्याला याचा पालक अजिबात विचार करत नाही. आणि खूप वाईट पालकत्व अनेक पालकांचं मी बघतो की जे पालक स्वतः जाणून घ्यायला इच्छुक नाहीये, स्वतः शिकून घ्यायला इच्छुक नाहीये की मी पालकत्व कसं माझ्या मुलासाठी वापरलं पाहिजे, मी आधी कसं पालक बनलो पाहिजे आणि मी मुलाला कसं घडवलं पाहिजे याची जाणीव पालकांना नाहीये. ज्यांना कोणाला शिकवण्याचा प्रयत्न होतो, ज्यांना कोणाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न होतो, अशा अनेक पालकांना राग येतो, मी एवढा मोठा झालोय, मला का समजत नाही का, मी का लहान आहे का. तर अशा अनेक प्रकारची उत्तरं अनेक पालक देतात, पण त्यांच्या मुलांचा विकास ते मारून टाकतात, फोडून टाकतात. मुलं रोज त्यांना घडवण्याची संधी देतात पालकांना. खूप साऱ्या संधी मुलं रोज देतात. जे जागरूक पालक या संधी साधतात, मुलांचा विकास घडवतात, ती पिढी खूप छान घडते आणि असे मोजके मुलं आपण समाजामध्ये बघतो की ते खूप छान विकसित झालेले आहेत. मी आता पुढे काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सांगणार आहे की ज्या ऍक्टिव्हिटीज आपण घरामध्ये राबवू शकतो. तर यातल्या काही ऍक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्या घरातल्याच वस्तूंचा वापर करून किंवा काहीच वस्तू न लागता सुद्धा आपण राबवू शकतो. काही ऍक्टिव्हिटीज ज्या अशा आहेत की ज्या बाहेरनं तुम्हाला आणाव्या लागतील किंवा तुम्ही घरातही बनवू शकतात. मी काही या ठिकाणी उपकरणं, खेळणी, किट्स तुम्हाला दाखवणार आहे. त्यातली काही तुम्ही घरी बनवू शकाल, काही बाजारातून तुम्हाला आणता येतील. हे सगळं मी का दाखवणार आहे तर तुम्हाला जाणीव व्हावी की योग्य वयामध्ये मुलांना योग्य साधनांची जर आपण उपलब्धता करून दिली तर मुलं सर्वार्थाने विकसित होतात. ज्या वयामध्ये उदाहरणार्थ 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्षांचा जो मूल असतो तर थोडा